श्रोते हो, 2026 मधील शनी जयंती ही फक्त एक सण नाही, तर ती आहे तुमच्या कर्माचे नवीन खाते उघडण्याची वेळ. 13 वर्षानंतर असा महासंयोग तयार होत आहे, जिथे शनिवार, अमावस्या आणि शनी जयंती हे तिन्ही योग एकाच दिवशी आले आहेत. ज्यांच्या जीवनात सतत अडथळे येत आहेत, ज्यांना साडेसाती, ढय्या, आर्थिक संकट, मानसिक तणाव, कर्ज, नोकरीतील समस्या किंवा न्याय मिळत नाही अशी भावना आहे, त्यांच्यासाठी 16 मे 2026 हा दिवस आयुष्य बदलणारा ठरू शकतो. त्या दिवशी केलेला छोटासा उपायही अनेक पटींनी फळ देतो असे शास्त्र सांगते. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 2026 मधील शनी जयंतीचे दुर्मिळ योग, राशीनुसार विशेष उपाय, शनिदेवांची कथा, काय करावे, काय टाळावे आणि असे काही प्रभावी उपाय जे तुमच्या कर्माचे बंद दरवाजे उघडू शकतात. शनी जयंती 2026 तारीख आणि महत्त्व पाहूया. 2026 मध्ये शनी जयंती शनिवार 16 मे रोजी साजरी केली जाणार आहे. ही ज्येष्ठ अमावस्या असून तिला शनी अमावस्या असेही म्हटले जाते. तिथी वेळ बघूया. अमावस्या प्रारंभ 16 मे 2026 रोजी पहाटे 5:11 होणार आहे, तर अमावस्या समाप्त 17 मे 2026 रोजी रात्री 1:30 होणार आहे. विशेष म्हणजे हा दिवस शनिवार आहे आणि शनिवार हा शनिदेवांचा स्वतःचा दिवस मानला जातो. म्हणूनच या वर्षीची शनी जयंती अत्यंत प्रभावशाली आणि दुर्मिळ मानली जात आहे. 2026 मधील शनी जयंती महासंयोग आहे का? श्रोते हो, यावेळी असे 3 मोठे योग तयार होत आहेत, जे तब्बल 13 वर्षांनी घडत आहेत. पहिला म्हणजे शनिवार, अमावस्या आणि शनी जयंती. शास्त्रानुसार शनिदेवांचा जन्म अमावस्या या तिथीला आणि शनिवारच्या दिवशी झाला होता. म्हणून 2026 मध्ये हे तिन्ही योग एकाच दिवशी आले आहेत. यामुळे या दिवशी केलेले दान, जप, पूजा, सेवा, संकल्प यांना अनेक पटींनी अधिक फळ मिळते असे मानले जाते. अनेक ज्योतिषाचार्यांच्या मते या दिवशी केलेले पुण्यकर्म 100 पट फळ देऊ शकते. दुसरं म्हणजे शनीच्या रेवती नक्षत्रात प्रवेश. शनी जयंतीच्या दुसऱ्या दिवशी शनिदेव मीन राशीतील रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. रेवती हे 27वे आणि अंतिम नक्षत्र आहे. हे नक्षत्र समाप्ती, मोक्ष, जुन्या कर्मबंधनातून मुक्ती किंवा नवीन अध्यायाची सुरुवात याचे प्रतीक मानले जाते. म्हणून अनेक ज्योतिष तज्ज्ञ या काळाला कर्म रिसेट असे म्हणत आहेत. जर तुमच्या आयुष्यात खूप दिवसापासून अडचणी, अपयश, कर्ज, तणाव, नकारात्मकता असेल, तर हा काळ त्या जुन्या चक्रातून बाहेर पडण्याची संधी देऊ शकतो. तिसरं म्हणजे मीन राशीत शनी नेपच्यून युती. श्रोते हो, मीन राशीत शनी सोबत नेपच्यून ग्रह ही आहे. ही युती भ्रम दूर करून वास्तव समोर आणते. जिथे खोटेपणा आहे तिथे सत्य बाहेर येईल, जिथे कर्म चुकीचे आहे तिथे परिणाम दिसतील आणि जिथे मेहनत आहे तिथे न्याय मिळेल. राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत असल्यामुळे शनीचा प्रभाव 2026 मध्ये अत्यंत तीव्र राहणार आहे. साडेसाती किंवा ढय्या कोणावर आहे? साडेसाती या राशीवर आहे, कुंभ, मीन आणि मेष. ढय्या कोणावर आहे? सिंह आणि धनु या राशींसाठी 16 मे हा विशेष उपाय करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. शनी जयंतीचे 7 महान शुभयोग आणि प्रभावी उपाय बघूया. पहिला म्हणजे अमावस्या योग, पितृ अधिक शनिकृपा. ज्येष्ठ अमावस्या ही पितरांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्याला 7 प्रदक्षिणा घाला. ज्यांना साडेसाती ढय्या सुरू आहे त्यांनी 27 प्रदक्षिणा घालणे लाभदायक मानले जाते. असे मानले जाते की यामुळे पितृदोष शांत होतो, शनिदोष कमी होतो, घरातील अडथळे कमी होतात. दुसरं म्हणजे शनिवारचा योग दुप्पट फळ मिळतो. ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच काळे तीळ, लोखंडी वस्तू, काळे कपडे, उडीद डाळ यांचे दान करावे. हनुमानजींची पूजा करणे ही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण हनुमानांनी रावणाच्या कैदेतून शनिदेवांना मुक्त केले होते. रेवती नक्षत्र योग, जुने कर्मबंधन समाप्त करण्याचा योग. हा उपाय अत्यंत विशेष मानला जातो. आपल्या जुन्या भीती, वाईट सवयी, कर्ज, मनातील नकारात्मक गोष्टी या सर्व एका कागदावर लिहा आणि शनी मंदिरात नेऊन जाळून टाका. असे मानले जाते की यामुळे जुनी कर्मबंधनं हळूहळू कमी होऊ लागतात. चौथं म्हणजे शमी योग.
साडेसाती कमी करणारा उपाय. शमी वृक्षात शनिदेवांचा वास मानला जातो. या दिवशी शमीला पाणी अर्पण करा, कच्चे दूध व्हा, शमीच्या झाडाखाली दिवा लावा. यामुळे साडेसाती आणि ढय्याचे त्रास कमी होतात असे मानले जाते. तसेच नोकरी आणि व्यवसायात तुमचा मान सन्मानही वाढतो. 5वा योग म्हणजे तेल अभिषेक योग. याने रोगमुक्ती होते. शनिदेवांना मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा. तसेच काळे तीळ, काळे उडीद, लोखंड यांचे दान करावे. हा उपाय विशेषतः सांधेदुखी, मानसिक तणाव, आरोग्य समस्या यामध्ये लाभदायक मानला जातो. 6वं म्हणजे दान योग, कर्मसुधारणा. श्रोते हो, शनिदेव हे श्रम आणि न्यायाचे देव आहेत. म्हणूनच या दिवशी गरिबांना चप्पल, छत्री, ब्लँकेट, काळे कपडे यांचे दान करावे. कामगार, सफाई कर्मचारी, दिव्यांग यांची सेवा केल्यास शनिकृपा मिळते असे मानले जाते. 7वा योग आहे हनुमान योग, भयमुक्ती. शनी जयंतीला सुंदरकांड, बजरंग बाण किंवा हनुमान चालिसा यांचे पठण करावे. कारण असे मानले जाते की हनुमान भक्तांना शनिदेव त्रास देत नाहीत. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. आता राशीनुसार विशेष उपाय बघूया. मेष राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. पिंपळाला 27 प्रदक्षिणा घाला आणि तुमच्या मनातील भीती जी काही आहे ती कागदावर लिहून जाळून टाका. वृषभ, खर्च आणि परदेश योग सक्रिय राहील. काळ्या कुत्र्याला पोळी द्या आणि निळी फुले अर्पण करा. मिथुन, कामात प्रगती होऊ शकते. कामगारांना चप्पल दान करा आणि दशरथ शनी स्तोत्र पठण करा. कर्क, भाग्यात अडथळे जाणवू शकतात. शमी पूजा करा आणि मोहरी तेलाचा दिवा वाहत्या पाण्यात सोडा. सिंह, ढय्या प्रभाव सक्रिय आहे. हनुमान मंदिरात चोला अर्पण करा आणि सुंदरकांड पठण करा. कन्या, भागीदारी आणि नातेसंबंधात परीक्षा येऊ शकते. काळे तीळ दान करा आणि लोखंडी नाणे वहा. तुळरास, रोग आणि कर्जाची चिंता वाढू शकते. औषध दान करा. महामृत्युंजय मंत्र जप करा. वृश्चिक, संतती आणि शिक्षण विषयक चिंता वाढू शकते. मुलांना पुस्तके दान करा आणि शनी कवच पठण करा. धनु, ढय्या प्रभाव जाणवेल. आई वडिलांचे चरण स्पर्श करा आणि ब्लँकेट दान करा. मकर, शशयोगामुळे कर्मातून यश मिळू शकते. धान्य दान करा, श्रमदान करा. कुंभ, साडेसातीचा तीव्र प्रभाव राहील. दिव्यांगांना मदत करा आणि तेल अभिषेक करा. मीन, साडेसातीचा अंतिम टप्पा आहे. रेवती मंत्र जप करा आणि माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. शनी जयंतीची पौराणिक कथा काय आहे? शनिदेव हे सूर्यदेव आणि छाया यांचे पुत्र आहेत. त्यांचा वर्ण श्याम असल्यामुळे त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. भगवान शिवांनी त्यांना वरदान दिले, तू कर्मफळ देणारा देव असशील. राजा असो किंवा गरीब, सर्वजण तुझ्या न्यायालयात समान असतील. म्हणून शनिदेव शिक्षा देत नाहीत तर कर्मांचे संतुलन करतात. शनी जयंतीला काय करावे? सकाळी तेल मालिश करून स्नान करा. काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्यांना अन्न द्या. एखादी वाईट सवय सोडण्याचा संकल्प करा. संध्याकाळी पश्चिम दिशेला तेलाचा दिवा लावा. काय टाळावे? खोटे बोलणे, चोरी करणे, मांस आणि मद्य सेवन करणे, वृद्ध, कामगार आणि दिव्यांगाचा अपमान करणे, तेल उधार देणे किंवा लोखंड खरेदी करणे. श्रोते हो, शनिदेव घाबरवण्यासाठी येत नाहीत तर आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी येतात. 16 मे 2026 हा दिवस फक्त पूजा करण्याचा नाही तर स्वतःच्या कर्मांचा विचार करण्याचा दिवस आहे. फक्त एक दिवा, एक दान आणि एक चांगला संकल्प तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. जर तुम्हाला असेच धार्मिक, ज्योतिष आणि राशी भविष्य उपाय, आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला माझ्या व्यंकटेश ज्योतिष या व्हॉट्सअप ग्रुपवर सामील व्हायचे असेल तर त्याची लिंक मी कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला राशी भविष्य, पंचांग, धार्मिक उपाय, विशेष माहिती हे सर्व मिळेल. तसेच माझ्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंकसुद्धा रोज मिळेल. रोज रात्री 9 ते 9:30 या वेळेत मी मोफत लाईव्ह घेते आणि त्यामध्ये रामरक्षा, भीमरूपी, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवत असते. म्हणून ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. आणि हो, आजचा मंत्र लक्षात ठेवा. ओम शं शनेश्वराय नमः. ओम नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनेश्वरम्.